हे गाईज, गुड मॉर्निंग, सुप्रभात आणि स्वागत आहे आजच्या ब्रँड न्यू ब्लॉग मध्ये। आणि आता मी आंघोळ करून रेडी झालेलो आहे आणि आता सकाळचे वाजलेले आहेत 9। आज मी लवकर उठलो होतो कारण का भूक लागली होती म्हणून। मग आता मी चाललोय नाश्ता करायला आणि मग नंतर आज आपले सेकंड शिफ्ट नाश्ता करून येऊन काहीतरी मग आवरायचं किंवा हे ते नसेल ते बघू आणि मग रोजच्या प्रमाणे आपल्या दिवसाची सुरुवात करू। चला तर गाईज, आता पहिला नाश्ता करूया। गाईज, मी आलो आता नाश्ता करायला आणि मी घेतलेले आहेत पोहे। मस्तपैकी आता पोहे खातो। गाईज, भूक लागल्या म्हणून आणि परत मी घेतलेलं आहे खिचडी। काय ते पोहे खाऊन झालेले आहेत, आता एक खिचडी खातो। आता जस्ट रेडी झालेलो आहे मी ऑफिसला निघण्यासाठी। आता वाजलेले आहेत 12 आणि अजून आपल्याकडे थोडा वेळ आहे आणि आपल्याला जाऊन बस पकडायची आहे। आता बस तर नॉर्मली येतच राहतात, तर त्यामुळे तिचं काही टेन्शन नाही। फक्त कधी कधी फुल असतात, याची काही गॅरंटी नाही, पण ठीक आहे, काही हरकत नाही। आता मी जस्ट रेडी झालेलो आहे। आता थोड्या वेळानंतर ना रूम मधून निघू, बस कॅचअप करू व ऑफिसला पोहोचू। आता गाईज, मी रूम मधून बाहेर पडलेलो आहे आणि इथं थंडी पण थोडी आहे, ऊन पण आलेलं आहे, पण आता 12 वाजलेले आहेत तरी अजून थोडी थोडी थंडी जाणवते। मी आता चाललोय बस स्टॉपवरती, तर चला जाऊया आणि बस पकडूया। बघा गाईज, उन्हात आल्यानंतर कसं होतं। बस स्टॉपवर चाललेलं आहे आणि बघा आता बस गेली। मी तरी धावत बस स्टॉपवर पोहोचलो ना, तरी मला बस भेटायची नाही। ही आता बस चालली आहे बघा, त्याच्यासमोर पुढे अनेक बस गेलेले आहेत। 2 बस एका पॉईंटवर गेलेले आहेत, काही हरकत नाही। आपल्याकडे अजून टायमिंग भरपूर आहे। समोर एकच, त्याच्यासमोर एक बस आहे, तर चला। लगेचच मला बस मिळाली, ती पण खाली होती। जस्ट बस मधून उतरलेला आहे आणि आता चाललेलो आहे मी रोजच्या प्रमाणे ऑफिसकडे। आज बघूया आज काय कॅन्टीन मध्ये असेल। मोस्टली मी तर डाळ खिचडी किंवा दाल भातच खातो किंवा चपाती भाजी। बाकीचे इतरचे इथले मसाल्याचे हे ना ते आपली तब्येत ठीक नाही राहत, त्यामुळे आपले जे काय आहे ते नॉर्मल असेल जेवण तेच मी करतो। ठीक आहे, आता टाइम पण झालेला आहे, अजून आपल्याकडे वेळ आहे, तर आपण जाऊया ऑफिसमध्ये। 10 ते पोहोचू, आपण टाईममध्ये पोहोचू असं काय नाही। आणि आज पण बस रिकामीच होती, चला जाऊया ऑफिसमध्ये। ऑफिसमध्ये पोहोचल्यावर सगळ्यात पहिला गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं व कामाला सुरुवात केली। दुपार झाली होती, दुपारी मी जेवायला आलो होतो। मी घेतलेला होता व्हेज पुलाव आणि विपुल पण सोबत आला होता। आता काही 8:30 वाजलेले आहेत आणि आता जेवायचं टायमिंग झालेला आहे। मी आता ऑफिसमधून बाहेर पडतोय कारण का कॅन्टीन आज बंद आहे, काय माहिती काय आहे, पण आता काही हरकत नाही। त्या निमित्तानं आपल्याला बाहेर तरी जेवायला जायला मिळालं। चला आता आपण बाहेर जाऊया, आता बघूया। आता चायनीज तर काय खात नाही, नाहीतर दरवेळेला काहीतरी बोर झाले की किंवा कॅन्टीन मधलं नाही आवडले की चायनीज खायला जायचं होतो, पण आता चायनीज पण राहू दे म्हणलं। आता बघूया, आता दुसऱ्या आशिरा ITला जवळ चाललोय। आता त्या तिथे काय मिळतं ते बघूया आणि ते आपण खाऊया। गाईस, मी घेतलेलं आहे पुरी भाजी, काय घेऊ काय कळेना, नंतर पुरी भाजी घेतली, त्याला खातो मस्तपैकी। आता गाईस, जेवण करून झालेलं आहे, पुरी भाजी खाल्लेलं आहे। जास्त काय भूक नव्हती म्हणून पुरी भाजी खाल्ली आणि गरमागरम पुरी होती म्हणताना पोट पण भरलेलं आहे। आता ऑफिसमध्ये जाऊया, अजून 1 तास आहे आपल्याला। आता 9 वाजलेला आहे जस्ट। आता ऑफिसमध्ये जाऊया, आपलं काम संपवूया आणि मग बस पकडूया। आणि उद्या जायचं आहे मला सुट्टी, उद्या बघेन काय करायचं, कुठं फिरायला जायचं का किंवा काय, तर चला। तर गाईज, आता वाजलेले आहेत 10 आणि मी खुश असलेलं तुम्हाला कळायचं असेल कारण का आपले शिफ्ट संपलेले आहे आणि आता आपण चाललोय रूमवरती। तर चला, इथून पहिला आपण जाऊ जवळच्या बस स्टँडवरती, इथून बस पकडू आणि मग रूमवरती जाऊ आणि मस्तपैकी झोपू, कारण का उद्या आहे आपल्याला सुट्टी। उद्या ठरवेन एखादा ट्रॅव्हल ब्लॉग येईल किंवा रूमवरती काय असेल तर कुकिंग ब्लॉग येऊ शकतो। तर बघूया, आता उद्याचा काय प्लॅन अजून फिक्स नाही, काय होईल ते उद्याच होईल, पण आता जाऊ आपण आता आणि मस्तपैकी झोपू, कारण का थंडी पण खूप वाढलेली आहे। गेल्या वर्षी तर मी एवढा अनुभवली नव्हती थंडी, पण यावर्षी जरा थंडी पडलेली आहे गाईस। ठीक आहे,
बस स्टॉपवरती आल्यावर मला बस पण मिळाली आणि ती बघू शकता एवढी खाली होती. 10ची बस काय नेहमी खालीच राहते, काहीच पब्लिक नसतं, थोडंफार होतं फक्त. तर आता मी बसमधून उतरलेलो आहे आणि आता चाललेलो आहे रूमकडे. आता वाजलेले आहेत 10:30. बस मिळाली लगेच 10:15ची. तुम्हाला माहिती आहे 15 मिनिटात आपण रूमच्या बस स्टॉपवरती पोहोचतो आणि इथून काय आपल्याला 5 मिनिटाचा तर रस्ता आहे रूमवरती जायला. तर रूमवरती जाऊया. आणि आज कंटाळा पण खूप आलेला आहे, पण उद्या तरी सुट्टी आहे. मग आता बघूया उद्या काय प्लॅन होते. आता तर जाऊया रूमवरती, फ्रेश होऊया आणि मग तिथंच मी रूमवरती ब्लॉग एंड करतो. कारण का इथं आजूबाजूला खूप नॉईस आहे. नॉईसमध्ये ब्लॉग एंड व्यवस्थित नाही होत. मी रूमवरती जाऊन मोस्टली ब्लॉग माझे रूमवरतीच एंड होत असतात. तर चला, आता काय रूमवरती पोचलेलो आहे आणि पोचल्या काय झोपलेलो आहे. तुम्ही माझ्या डोळ्यात बघू शकता किती झोप आलेले. तर आजचा ब्लॉग इथेच मी एंड करतो. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया असेच व्हिडिओ घेऊन. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.